आपल्या या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे। उद्या 14 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यामधला पहिला गुरुवार आलेला आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत अनेक स्त्रिया अगदी भक्तिभावाने मनोभावे करतात। इच्छापूर्तीसाठी आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव, भरभराट यावी, आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी यासाठी सौभाग्यवती महिला हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी करतात। अनेक महिला या दिवशी उपवास करतात। दिवसभर उपवास करून संध्याकाळी माता लक्ष्मीच्या पूजेसमोर नैवेद्य दाखवून नंतर हा उपवास गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी सोडला जातो। मार्गशीर्ष मधल्या प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि अशी पूजा मांडली जाते। बऱ्याच महिला कलशाला देवीचा मुखवटा लावतात आणि खूप छान साज शृंगार माता लक्ष्मीचा करतात। पण बऱ्याच ताईंना नोकरीमुळे, व्यवसायामुळे एवढा वेळ नसतो। मग आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा दर गुरुवारी कशी मांडायची, त्याचबरोबर उद्यापन कधी करायचं हे देखील आपण बघणार आहोत। अगदी ही पूजा आपली 10 मिनिटात मांडून होते, इतकीही सोपी आहे। चला तर बघूयात मार्गशीर्ष मधल्या गुरुवारी ही पूजा मांडणी कशी करायची। मार्गशीर्ष महिन्यामधल्या प्रत्येक गुरुवारी स्त्रियांनी लवकर उठून स्नान करून आपले घर स्वच्छ करून घ्यायचे आहे। त्याचबरोबर आपल्या दारासमोर छोटीशी का होईना तुम्हाला रांगोळी काढायची आहे। रांगोळी काढणं खूप महत्त्वाचं आहे, कारण माता लक्ष्मी आपल्या घराकडे यामुळे आकर्षित होते। त्यामुळे अवश्य तुम्ही गुरुवारी, शुक्रवारी अशी रांगोळी काढायची आहे। त्याचबरोबर सकाळी आपल्याला जेवढे देव आहेत आपल्या देवघरामध्ये ते चांगले स्वच्छ करून घ्यायचे। ज्या कोणत्या पावडरने तुम्ही देव स्वच्छ करत असाल त्याने तुम्हाला हे स्वच्छ करून घ्यायचे। आता बघा, ही जी पूजा मांडणी आहे ती आपण मार्गशीर्षच्या गुरुवारच्या पुस्तकात ज्याप्रमाणे दिलेली आहे अगदी त्याप्रमाणे साधी सोपी अशी मांडणी करणार आहोत। तर या पूजेसाठी आपल्याला 5 झाडांची 5 पानं लागतात, जसं की आंबा, जांभूळ, पेरू, त्याचबरोबर चिक्कू, अशी तुम्ही 5 झाडांची 5 पानं घेऊ शकता। 5 पानं तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही फक्त आंब्याची पानं वापरू शकता 5, किंवा जी तुम्हाला अवेलेबल होतील फळझाडांची, फुलझाडांची पानं तर ती देखील तुम्ही वापरू शकता। अगदी तुम्हाला काहीच पानं मिळालेली नाहीत कोणत्याच झाडाची, तर तुम्ही जे विड्याचं पान असतं आपण जे पूजनासाठी वापरतो ती 5 पानं तुम्ही या ठिकाणी कलशामध्ये मांडू शकता। ही पूजा मांडणी तुम्ही सकाळी पण करू शकता किंवा संध्याकाळी 5:30 नंतर देखील तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता। तर एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे। ज्या ठिकाणी तुम्ही पूजन करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची। तिथे गोमूत्र आधी शिंपडून घ्यायचं आणि एक स्वस्तिक छोटंसं काढायचं। त्यावर पाट किंवा चौरंग ठेवून लाल कापड अंथरायचं आहे। नवीन तुम्ही एखादं कापड घेऊन या, त्यावरती माता लक्ष्मीचा फोटो जर असेल तर तो ठेवा आणि त्यानंतर आपल्याला कलश तयार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तांब्या किंवा मग तुम्ही स्टीलचा तांब्या घेऊ शकता, चांदीचा घ्या। त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्या। हळद, कुंकू, अक्षता, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, फूल एवढे सगळ्या वस्तू याच्यामध्ये टाकायच्या। आणि या ठिकाणी बघा, इथे मी आंब्याची आणि पेरूची पानं जी आहेत ती यामध्ये वापरलेली आहेत। तुम्हाला पण जेवढी पानं मिळतील तेवढी तुम्ही इथे वापरू शकता। आता तांदळाचे आपण रास करून घेतलेले आहे। भरपूर तांदूळ खाली आपल्याला इथे ओतायचे आहेत आणि हळद कुंकू वाहून घ्यायचं तांदळांवरती। त्याचबरोबर 2 विड्याची पानं घ्यायची, त्यावरती देखील अक्षता वाहून घ्यायच्या, हळद कुंकू वाहून घ्यायचं आणि आपल्याला गणेशाची स्थापना इथे करायची आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना। अक्षता वाहून घ्यायच्या आहेत, लाल फूल व्हायचं आहे आणि अशा पद्धतीने आधी तुम्हाला गणपतीला पण दुधाने, पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे। आता
जो कलश आपण तयार केलता त्यावरती नारळ ठेवून घेतलेला आहे. शेंडीची जी बाजू आहे ती वर घ्यायची आहे आणि हा जो कलश आहे तो तांदळाच्या राशीवरती आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर ती घ्या. मूर्तीला देखील पाण्याने दुधाने अभिषेक घालून घ्यायचा आहे. हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर लाल फुलं, पिवळी फुलं, शेवंतीची फुलं माता लक्ष्मीला अर्पण करायची आहेत. आता असं मार्गशीर्ष महिन्याचं पुस्तक मिळतं गुरुवारच्या कथेचं, तर ते तुम्हाला आणायचं आहे आणि अशा पद्धतीने या पुस्तकाचं देखील पूजन करायचं आहे आपल्याला. हळद कुंकू या पुस्तकाला देखील वाहून घ्यायचं आहे. फुलं वाहून घ्यायची आहेत. कलशाला एखादा दागिना तुम्ही घालायचा आहे. जो तुमच्याकडे दागिना असेल तो तुम्ही कलशाला तिथे घालू शकता. तर अशा पद्धतीने फुलं वाहून घ्यायची आहेत. जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राचं देखील आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. पाण्याने दुधाने अभिषेक घालून घ्यायचा आहे श्रीयंत्राला आणि हळद कुंकू वाहून अक्षता वाहून आपल्याला फूल व्हायचं आहे. श्रीयंत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पूजेमध्ये नाही ठेवलं तरी चालेल, पण असेल तर तुम्ही पूजनामध्ये श्रीयंत्र किंवा मग कवड्या असतील तर कवड्या, कमळगट्ट्याची माळ हे ठेवू शकता. चांदीचं लक्ष्मीचं कॉईन असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता, त्यांचं देखील पूजन करू शकता. आता छानसा असा गजरा आपण देवीला घालायचा आहे. जो कलश आपण पूजलेला आहे ते महालक्ष्मी मातेचं स्वरूप म्हणून आपण पूजत असतो, त्यामुळे आपल्याला कलशाला असा गजरा किंवा वेणी घालायची आहे. त्यानंतर साखरेचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि पूजन झाल्यानंतर 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि 2 लवंगा माता लक्ष्मीला मूर्तीच्या जवळ अर्पण करायच्या आहेत. जेवढी काही फळं असतील तर ती फळं आपल्याला तिथे नैवेद्य म्हणून ठेवायची आहेत. केळी, पेरू, सफरचंद, कवठ हे तुम्ही ठेवू शकता पूजनामध्ये. त्याचबरोबर आपल्याला तुळशीला देखील धूप दाखवायचा आहे. तुपाचा दिवा प्रत्येक मार्गशीर्षच्या गुरुवारी आपल्याला तुळशीसमोर लावायचा आहे, न विसरता लावायचा आहे. आणि अशा पद्धतीने जो धूप आहे तो आपल्या घरभर त्या धूपाचा धूर जो आहे तो फिरवायचा आहे. पूजन झाल्यानंतर आपण अशा पद्धतीने हा धूप जो आहे तो फिरवायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे. जर तुम्ही उपवास केलेला असेल मार्गशीर्षच्या गुरुवारी तर संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला जेवण करायच्या आधी काय करायचं आहे तर आधी माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही ते जे नैवेद्याचं ताट आहे तेच जरी तुम्ही स्वतः घेतलं जेवणासाठी तरीही चालेल. तेच नैवेद्याचं ताट घेऊन तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता. पूजा मांडून झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे आणि जी कथा या मार्गशीर्ष महिन्याच्या महालक्ष्मी व्रताच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ती कथा आपल्याला अवश्य वाचायची आहे. ही कथा वाचताना घरच्यांना पण तुम्ही तिथे ही कथा ऐकायला सांगा आणि आरती म्हणून झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने नैवेद्य हा दाखवायचा आहे. मार्गशीर्षमधल्या प्रत्येक गुरुवारी गाईला चपाती, गूळ आणि भिजवलेली चण्याची डाळ आपल्याला अवश्य खाऊ घालायची आहे. असं केल्याने आपल्या अनेक अडचणी दूर होतात आणि आपल्या घरामध्ये भरभराट होते. तर आता बघा, दुसऱ्या दिवशी जेव्हा उत्तर पूजा करायची असते तेव्हा काय करायचं आहे तर दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि कलश थोडासा हलवायचा आहे. त्यानंतर हे जे कलशातलं पाणी आहे ते तुम्ही तुळशीला घालायचं आहे. घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि हा जो नारळ आपण वापरत आहोत, जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी प्रत्येक गुरुवार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही याचा गोड पदार्थ बनवून खाऊ शकता किंवा मग तुम्ही हाच नारळ 4ही गुरुवारी वापरू शकता.
तुम्हाला जसं योग्य वाटतंय तसं तुम्ही करू शकता. जी पानं आहेत ती निर्माल्यात टाकायची आहेत, जी फुलं आहेत ती देखील आपल्याला निर्माल्यात टाकायची आहेत, फळं आहेत ती तुम्ही घरी खाऊ शकता. आणि अशा पद्धतीने आपल्याला पूजेचे दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करायची आहे. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 गुरुवार आलेले आहेत. 5व्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे. त्यामुळे अनेक स्त्रियांना असा प्रश्न पडलेला आहे की 5व्या गुरुवारी उद्यापन करायचे की 4थ्या. हे बघा, लक्ष्मीपूजन हे अमावस्ये दिवशीच असतं. त्यामुळे जरी तुम्ही उद्यापन अमावस्येच्या दिवशी केलं तरीही काहीच त्या मनामध्ये शंका आणू नका. तुम्ही करू शकता त्या गुरुवारी देखील उद्यापन, किंवा तुम्ही 4थ्या गुरुवारी देखील उद्यापन या व्रताचं करू शकता. जर तुम्ही गावी जाणार असाल तर तुम्ही आधीच्या गुरुवारी हे उद्यापन करू शकता. उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला एका सवाष्णीची किंवा 5 सवाष्णींची ओटी भरायची आहे. ब्लाऊज पीस, नारळ, गजरा, त्याचबरोबर तुम्हाला महालक्ष्मी व्रताची ही पुस्तिका त्यांना भेट म्हणून द्यायची आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे. उद्यापनाच्या दिवशी तुम्ही खिरीचा प्रसाद त्यांना देऊ शकता. आणि आपल्याला नैवेद्य म्हणून देखील खिरीचा प्रसाद प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे. स्त्रियांना मासिक पाळीमध्ये त्याचबरोबर जर तुम्हाला सूतक असेल तर या सूतकामध्ये देखील आपण पूजा मांडणी करायची नाही. तुम्ही फक्त गुरुवारचा उपवास करू शकता, पण पूजा मांडणी करू शकत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे. नक्की तुम्ही अशा पद्धतीने ही पूजा मांडणी करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना या व्हिडिओचा जास्तीत जास्त वापर होईल आणि सर्वजण अशा पद्धतीने ही पूजा मांडणी करू शकतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.